नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पित्याच्या जीवनामध्ये मुलगी म्हणून कोणती आत्मा येते. शास्त्रात एक अद्भुत अशी माहिती दिली आहे. पुत्र हा भाग्याने उत्पन्न होतो, तर पुत्री ही महान पुण्यकर्माचे फळ स्वरूप घरात येते. म्हणजेच एका पुत्राचा जन्म हा भाग्याने होतो, पण एक मुलगी तुमच्या घरात जन्म घेणे हे या प्रमाण आहे की हे ब्रह्मांड तुमच्याशी अत्यंत प्रसन्न आहे. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की जी छोटीशी मुलगी तुमच्या अंगणामध्ये खेळत आहे, तिचे बोबडे बोलाने तुमच्याबरोबर ती बोलत आहे, ही नक्की आहे तरी कोण? तिचा जन्म हे नशीब की पूर्वजन्मीचे काही कर्म बनून तुमच्या घरात आली आहे. एका पिताच्या जीवनामध्ये मुलगी ही फक्त एक संतान किंवा त्या बापाची जिम्मेदारी नसते, तर ती विधाताद्वारा पाठवलेली एक अलौकिक व रहस्यमयी असं चमत्कारच आहे. एकदा पार्वती मातेने शंकर भगवानांना प्रश्न विचारला, तेव्हा या संसारात मनुष्य पुत्राची कामना ही वंश पुढे वाढवण्यासाठी करतो, पण या सृष्टीमध्ये मुलीचे स्थान काय आहे व एखादी आत्मा काय कारणाने घरात मुलगी बनून येते? तेव्हा महादेव म्हणाले, देवी, मुलीचा जन्म हा काही साधारण बाब नाही आहे. ब्रह्मांडाच्या त्या गुप्त ऋण व पुण्याचा हिशोब आहे, जो प्रत्येक मनुष्याला भोगावा लागतो. आपल्या समाजामध्ये असं मानलं जातं की मुलगाच हा वंश पुढे चालवतो व तोच संपत्तीचा महत्त्वपूर्ण हकदार आहे. परंतु आपले पवित्र पुराण काही वेगळंच व अविश्वसनीय असं सत्य सांगते. शास्त्रानुसार मुलगी ही ती दिव्य शक्ती आहे, जी पिताचा वंशाला एक किंवा दोन नाही तर पूर्ण 7 कुळांना नरकाच्या दुःखापासून वाचवते. सनातन धर्मामध्ये एक खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे, ऋणानुबंध. याचा अर्थ असा आहे की या अनंत संसारात आपण कोणत्याही व्यक्तीला असंच भेटत नाही. महादेव सांगतात, देवी ऋषींनी पुत्रीला साक्षात धनाची देवी लक्ष्मीपेक्षाही उंच असे स्थान दिले आहे. हे समजण्यासाठी मनुष्याला आत्म्याच्या या रहस्यमय वर्गीकरणाला समजायला हवं आहे. तर बघूयात मागच्या जन्माचे कर्माचे आधारे पिताच्या घरी मुलगी बनून कोणती आत्मा जन्म घेतात. महादेव पार्वती मातेला म्हणतात की हे पार्वती माता, सर्वात प्रथम मुलगी ही आत्मा असते, जी मागच्या जन्मात त्याच पुरुषाची परम मैत्रीण, बहीण किंवा शुभचिंतक असते. जर मागच्या जन्मात त्या 2 आत्म्यांचं निस्वार्थ प्रेम असेल, त्यांनी सुखदुःखात एकमेकांना साथ दिली असेल, पण वेळेआधी त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा ती त्या प्रेमाचे ऋण फेडू शकली नसेल, तेव्हा ती आत्मा पुढच्या जन्मामध्ये त्याच पुरुषाच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेते. हेच कारण आहे की संसारमध्ये पिता व त्याची मुलगी त्यांच्यामध्ये खूप वेगळं व अनोखे नातं असतं. मुलगी ही लहानपणापासूनच पित्याची सगळ्यात चांगली मैत्रीण असते. ती पित्याच्या जीवनातील दुःख न सांगताच समजू शकते. पिता कितीही बाहेरून थकून आला तरी मुलीचा आपला हसरा चेहरा बघून त्याचा ताण निघून जातो. हे मागच्या जन्मीच्याच खोल व पवित्र अशा मित्रतेचा प्रभाव आहे. दुसऱ्या प्रकारची मुली या शास्त्रात पुण्यपुत्री स्वरूपात असतात. त्या पवित्र आत्मा असतात, ज्या एखाद्या साधारण मनुष्याच्या घरी जन्म घेत नाही. जे पुरुष मागच्या जन्मी अधिक दान पुण्य केलेलं असेल, निस्वार्थ भावाने गोसेवा केली असेल व ज्यांचे पितृदेव हे त्यांच्याशी अत्यंत प्रसन्न असतील, त्यांच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी स्वरूपात मुलीचा जन्म होतो. अशा मुलीचे पाऊल ज्या घरामध्ये पडते, तिथे अचानकच बरकत होऊ लागते. पित्याचे डुबलेले काम अचानक चालू राहते. घरची तंगी दूर होते. चारही बाजूने घरामध्ये समृद्धी येऊ लागते. शास्त्रात सांगितलं आहे की मुलगा हा फक्त कुळालाच तारतो, पण मुलगी ही जन्मतः पित्याच्या कुळाला तसेच लग्नानंतर पतीच्या कुळ दोघांनाही धनधान्यांनी भरते. तिसऱ्या प्रकारची मुलगी असते जी ऋणानुबंध पुत्री. जर मागच्या जन्मामध्ये कोणत्या व्यक्तीने एखाद्या असहाय्य स्त्रीचे धन हडपले असेल, एखाद्याचे पैसे दिले नसतील, कर्ज बुडवले असेल व त्याचा मृत्यू झाला, तर ती आत्मा पुढच्या जन्मी मुलगी होऊन परत जन्म घेते. ऋणानुबंध जसे मुलगा सट्टा, जुगार, वाईट मार्गाने पैसा उधळतो, तसेच ऋणानुबंध मुलगी कधीही पैसा उडवत नाही. ती प्रेमळ व संस्कारी असते, पण ती एखाद्या मोठ्या किंवा दूर देशातील परिवाराशी लग्न करून जाते, जिथे पित्याला आपल्या परिस्थितीपेक्षा शिक्षण व तिचे सुख यापेक्षा लग्नामध्ये तिची जमापुंजी द्यावी लागते. पित्याचे धन इथे पाण्याप्रमाणे वाहते, पण एक अत्यंत पवित्र रूपाने, जसे की त्या आत्म्याची मागच्या जन्मीचे कर्ज पूर्ण होते, तिची विदाई होते. याला शास्त्रात तोलमोलाचा न्याय म्हणतात. चौथ्या प्रकारची पुत्री असते शत्रुपुत्री. जर मागच्या जन्मी एखाद्या पुरुषाने स्त्रीला
खूप प्रताडणा पीडा दिली असेल, तिला समाजात बदनाम केलं असेल किंवा तिच्यासोबत छळ केला असेल, तर ती आत्मा प्रतिशोध म्हणून म्हणजेच बदला घेण्यासाठी त्याच पुरुषाच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेते. शत्रू मुलगा हा आई वडिलांना मारपीट, शिव्या, शाप देतो व तीच शत्रू मुलगी ही मोठी होऊन पित्याचं ऐकत नाही. ती आपल्या चुकीच्या सवयी, जिद्द किंवा चुकीच्या निर्णयामुळे समाजामध्ये कुलप्रतिष्ठा व मर्यादेला ठेच पोहोचवते. तिचं एक पाऊल पित्याच्या समाजामध्ये शरमेने मान खाली झुकवते, ज्यामुळे तो पिता आयुष्यभर समाजात नजर कुणाशी मिळू शकत नाही. आतले आत तो गुंतत राहतो. हे फक्त त्या पित्याच्या मागच्या जन्माच्या कर्माची त्याला भेटलेली शिक्षा असते. नंबर 5. 5व्या प्रकारची मुलगीचं वर्णन देवी भागवत पुराणात मिळते. तिला रक्षकपुत्री असं मानलं जातं. ही ती आत्मा आहे जी मागच्या जन्मामध्ये त्या पुरुषाची माता किंवा आजी, सासू असावी, जिचा आपला पुत्र व नातीशी खूप जास्त मोह झाला असेल. ही आत्मा मुलगी बनून आपल्या पित्याला आईप्रमाणे ममता देण्यासाठी परत येते. अशी मुलगी लहानपणापासूनच आपल्या पित्याचे खानपान, कपडे व त्याचे आरोग्याची काळजी घेते. ती एका आईप्रमाणेच जेव्हा वडील आजारी असतो तेव्हा रात्रभर जागून त्याची सेवा करते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा या मुलीचे लक्ष आपल्या माहेरी राहते. जर पित्याच्या परिवारात आर्थिक किंवा मानसिक संकट असेल तर ही मुलगी ढाल बनून आपल्या पित्याच्या परिवाराला सांभाळते व कधीही ती त्यांना एकटं सोडत नाही. नंबर 6. 6व्या प्रकारची मुलगी ही मुलगी असते जी अतिथीपुत्री म्हणून जिचं वर्णन आहे ते स्कंद पुराणामध्ये आपल्याला भेटते. ही ती आत्मा असते ज्यांच्या पितासोबत मागच्या जन्मी छोटासा हिशोब बाकी असतो. तेव्हा अशा आत्मा तुमच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेतात. पूर्ण परिवार तिच्यावर प्रेम करू लागतो, पण अचानकच खूप कमी वयामध्ये कोणत्या तरी आजारपण किंवा दुर्घटनामुळे ती या जगातून निघून जाते. अशा मुलीचे जाणे हे तिच्या वडिलांसाठी खूप असह्य दुःखद असते. अशा आत्मा फक्त त्यांचा तो जो छोटा हिशोब आहे तोच पूर्ण करण्यासाठी येतात. नंतर त्या मुक्त होऊन निघून जातात. ती तिच्या पित्याचे फक्त प्रेम व अनंत अशा तिच्या आठवणी देऊन जाते. नंबर 7. 7व्या प्रकारची पुत्री ही ती आत्मा असते जी मागच्या जन्मी एखादी महान तपस्वी किंवा साधक असते. ती आपल्या पित्याच्या घरी फक्त आपले उरलेले भौतिक कर्म पूर्ण करण्यासाठी येते. अशी मुली या खूप कमी वयातच गंभीर, शांत, अत्यंत धार्मिक असतात. त्या मातापित्याची सेवा करतात, पण संसारातील मोह, माया व लग्न या बंधनांपासून दूर राहणे त्यांना आवडत असते. नंबर 8. 8व्या प्रकारची मुलगी म्हणजे उदासीन पुत्री. अशा मुलींचं ना आपल्या पित्यावर प्रेम असतं, नाहीतर दुश्मनावर प्रेम असतं. या फक्त आपले जीवन जगण्यासाठी येतात व विवाहानंतर आपल्या नवऱ्याच्या घरी जाऊन स्वतःच्या संसारामध्ये त्या व्यस्त राहतात व आपल्या आईवडिलांनाही त्या विसरून जातात. कधी त्यांची चौकशी करत नाही. पुराणांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की मुलगी पित्याची सगळ्यात मोठा गौरव व त्याची सगळ्यात मोठी संपत्ती असते. मुलीच्या जन्माचा महिना समजण्यासाठी आपण हिमालयाच्या डोळ्यातील आसवांकडे पाहावे. जेव्हा पार्वती देवीचा विवाह होत होता त्यावेळी हिमालयांच्या डोळ्यातील आसवांनी पूर्ण ब्रह्मांड भिजला गेला होता. शास्त्रातही निरोप देताना हे सृष्टीचं सर्वात भावुक क्षण सांगितला गेला आहे. कारण एक वडील फक्त आपल्या मुलीला निरोप देत नसतो, तर तो आपल्या घरातील भाग्यलक्ष्मीला कोणाला तरी देत असतो. मुलगी जेव्हा घरातून जात असते तेव्हा ती आपल्या हिस्स्यातील आशीर्वाद पित्याच्या घरीच सोडते. पुराणानुसार जर एखाद्या कुळाचं पूर्वज किंवा पितरदेव खूप वेळापासून मोक्षाची वाट बघत असतील तर त्या वंशात एक पवित्र मुलीचा जन्म होतो, जिचे सद्गुण पित्याला 21 पिढीच्या नरकातून, कष्टातून सरळ वैकुंठ धामास पाठवते. आपल्या पूर्वजांनी मुलीला आश्रम स्वरूप मानलं आहे, जिच्या सावलीमध्ये थकलेला पिता परमशांतीचा अनुभव घेत असतो. गरुड पुराणानुसार जेव्हा एखादा पिता आपल्या मुलीचा विवाह एखाद्या योग्य मुलाशी करतो तेव्हा तो फक्त आपल्या मुलीचे दान करत नाही, तर कन्यादान म्हणजेच आपल्या मुलीचा हात योग्य मुलाच्या हातात देत असतो. ते आपल्या जीवनातील सर्व भ्रम, अहंकार, सुख सुविधा यांचा ते त्याग करतात. शास्त्रात कन्यादान हे महादान तसेच गुप्तदान व महादानापेक्षाही उच्च ठेवलं गेलं आहे. गरुड पुराणानुसार कन्यादानात पित्याने केलेली वैदिक मंत्राचा ध्वनी हा ब्रह्मांडात गुंजतो तेव्हा पूर्वज देखील तृप्त होतात. या एका कन्यादानाने पित्याचे हजारो जन्माचे पाप नष्ट होऊन पित्याचे चुकून केलेले सर्व पाप नष्ट होऊन जातात.
वैज्ञानिक चिकित्सक म्हणतात, पिता व पुत्रीमध्ये एक खूप दुर्लभ व भावनात्मक असा संबंध असतो. जेव्हा एक पिता आपल्या मुलीला प्रेम व सुरक्षेसाठी पुढे नेतो, तेव्हा पित्याच्या मस्तकातील ऑक्सिटोसिन नामक हॅपी हॉर्मोन्स स्राव तेजीने वाढतो. विज्ञान मानते की हे हॉर्मोन पित्याचे मानसिक तणाव कमी करते व त्याचे हृदय स्वस्थ ठेवते, त्याचे आयु देखील वाढवते. म्हणजेच काय तर मुलगी ही त्यांचे दीर्घायुष्याची चावी आहे. मंडळी, तुम्ही मुलगी असणे हे काही संयोग नाही, तर ती स्वर्गातून आलेली एक देवदूत आहे. जेव्हा ती हसते तर समजून जा की तुमच्या घरी साक्षामध्ये माता लक्ष्मीच हसत आहे. त्यामुळे आपल्या मुलीला नक्कीच तुम्ही उच्च शिक्षण द्या, साहसी बनवा. तर मंडळी, हा तुम्हाला व्हिडिओ अगदी आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.